नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आता ह्याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याचं वितरण होणार का, तर ह्याची माहिती मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. काल मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये मी भरपूर माहिती दिली आहे. पण मला आज बऱ्याच महिला असं म्हणत होत्या की ताई वितरण सुरू झालंय, वितरण सुरू झालंय, पण अजून हे वितरण सुरू झालेलं नाही. आणि आज आपल्याला हप्ता येणार का कारण आज आहे 17 ऑगस्ट आणि 17 ऑगस्टला हा हप्ता येणार का, तर मला असं वाटतं की हा हप्ता आपल्याला आज वितरण होणं जे आहे ती शक्यता आहे. आता का शक्यता आहे मी तुम्हाला ते सांगते, कारण आज आहे नागपंचमी, बरोबर. आणि ऑलरेडी GR येऊन 5 दिवस तर झालेलेच आहेत. आता बघा आपल्याला किती तारखेला GR आला होता, त्यामुळे आता 4 ते 5 दिवस ऑलरेडी आपल्या GR ला झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला आज हप्ता वितरण होणं हे अपेक्षितच आहे आणि हे वितरण व्हायलाच पाहिजे असं मला आज वाटतंय, कारण आज महिलांचा सण आहे नागपंचमी, त्याच्यामुळे. त्याचबरोबर आपला श्रावण सोमवार सुद्धा आज आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आज आपल्याला जे आहे ते वितरण होणं अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाल ताई तारीख प्रसिद्ध केली आहे का, बघा कुठल्याही GR मध्ये तारीख प्रसिद्ध होत नाही आपल्या हप्त्याच्या वितरणाची. आपल्या योजनेच्या अंतर्गत जे पहिल्या GR आहे त्याच्यामध्ये त्यांनी 15 तारीख दिली. मध्ये आपल्याला 2-4 महिने वितरण पण झालं 15 तारखेला, बरोबर. तर त्याच्याच आधारावर आपण सांगितलं होतं की 15 तारखेला वितरण होईल, पण काही तांत्रिक प्रक्रिया असल्यामुळे, तांत्रिक अडचणींमुळे हे वितरण झालं नाही. 2 दिवस बँकेला सुट्टी होती, त्यामुळे आज सोमवार आहे, आज वर्किंग डेचा पहिला दिवस आहे. त्यामुळं हा जो हप्ता आहे तो कधी वितरण होईल, साधारण दुपारच्या नंतर किंवा संध्याकाळी हे वितरण होणं अपेक्षित आहे. आता एक्झॅक्ट जर टायमिंग सांगायचं झालं तर आपण रात्री 7 वाजेपर्यंत वाट पाहणार आहोत की हे वितरण चालू होणार का. कारण बघा, एकदा 6:45 ला वितरण झालं, एकदा 6:30 ला झालं, एकदा 7 ला वितरण सुरू झालं होतं मधल्या मागच्या काळामध्ये, बरोबर ना. तर त्याच्याच आधारावर तुम्हाला ही माहिती आता दिलेली आहे की आपल्याला आज रात्री 7 वाजेपर्यंत हे वितरण अपेक्षित आहे. जर आज वितरण सुरू झालं तर 7 वाजेपर्यंत हे वितरण कधीही होऊ शकतं. जसं हे वितरण सुरू होईल तसं आपला व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. कोणी काळजी करू नका, आता कुठे वितरण चालू नाही. मला जरी तुमच्या कमेंट येत असतील की ताई वितरण सुरू झालंय पण आम्हाला हप्ता आला नाही, तर अजून वितरण सुरू झालेलं नाही. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नका, मला हप्ता मिळाला नाही, मला हप्ता मिळाला नाही. हे वितरण अजून सुरू झालं नाही. सांगितल्याप्रमाणे दुपारच्या नंतर, संध्याकाळच्या नंतर हे वितरण चालू होईल, जर हे वितरण आज चालू झालं तर. पण असं वाटतं की 99% गॅरंटी आज आहे की हे वितरण होणार आज. फक्त 1% इकडं तिकडं होईल काही तांत्रिक कारणामुळे. पण आज वितरण सुरू झालं तर आज आणि उद्या 2 दिवस तर 100% हे वितरण राहणार आहे. त्यामुळे कोणी काळजी करू नका. बाकी तर आज वितरण सुरू झालं तर उद्या वितरण कधी सुरू होणार ह्याची माहिती आपण उद्याच घेऊ. आपण आज फक्त 17 ऑगस्टला हे वितरण होणार का या व्हिडिओमध्ये तीच माहिती दिलेली आहे. मला असं वाटेल तुम्हीही वाट पहा, मीही वाट पाहते, आपल्याला आज हे वितरण होतं का. कारण बघा, मी तर काय फॉर्म भरला नाही, त्यामुळे मला काय हप्ता मिळत नाही, बरोबर. पण तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला हप्ता मिळाल्यावर सगळ्यात जास्त आनंद हा मला होतो, तुमच्यापेक्षा सुद्धा जास्त. हे तुम्ही खूप वेळा पाहिले. तर तसंच याही वेळेस आहे. तुम्हाला सर्व पात्र लाभार्थ्यांना आज हे 1500 रुपये जे आहेत ते सरकारने नक्कीच द्यावे, हीच सरकारला या व्हिडिओच्या अंतर्गत विनंती करते. बाकी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. या व्हिडिओला शेअर जरूर करा. हे सर्व करायला 1ही रुपया लागत नाही. खात्रीशीर माहिती तुम्हाला आपल्या या मनीषा धुमाळ चॅनलवर आणि सर्वच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला दिली जाते. तुम्ही मला गुगललाही सर्च करू शकता मनीषा धुमाळ या नावाने किंवा मनीषा धुमाळ BJP या नावाने. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.